न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडून शेतकऱ्याची आत्महत्या, आजाराला कंटाळून उचलले टोकाचं पाऊल। हवेली तालुक्यातील एका शेतकऱ्याने आजाराला कंटाळून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना कुंजीरवाडी तालुका हवेली येथील धुमाळमळा परिसरातील कुंजीर वस्ती रोडवर घडली। सदर घटना शुक्रवार 21 फेब्रुवारी रोजी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे। यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून बाळासाहेब निवृत्ती कुंजीर वय वर्ष 61 असं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार बाळासाहेब कुंजीर हे एक शेतकरी असून कुटुंबासोबत कुंजीरवाडी परिसरात राहतात। कुंजीर यांना मधुमेहाचा त्रास होता, तसेच गेल्या 4 वर्षापूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती। त्यामुळे औषधोपचारादरम्यान त्यांना एका डोळ्यातून दिसत नव्हते, त्यामुळे ते घरातच बेडरेस्ट घेत होते। शुक्रवारी कुंजीर यांच्या नातेवाईकांचा कार्यक्रम असल्याने घरातील सर्वजण त्या कार्यक्रमाला गेले होते। कुंजीर घरात एकटेच होते। घरातील सर्वजण रात्री 11:30 वाजेच्या सुमारास घरी आले, त्यावेळी बाबासाहेब यांच्या मुलाला आपल्या वडिलांनी स्वतःवर गोळीबार केल्याच्या अवस्थेत आढळून आलं। त्यानंतर त्यानं तात्काळ सदर बाब लोणी काळभोर पोलिसांना कळवली। घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पणाळे, पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, रत्नदीप बिरासदार, अमोल घोडके, पोलीस हवालदार विजय जाधव, पोलीस अंमलदार मंगेश नानापुरे व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी जखमी कुंजीर यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल केलं, परंतु उपचारापूर्वीच कुंजीर यांचा मृत्यू झाला असल्याचं तेथील डॉक्टरांनी घोषित केले। कुंजीर यांनी आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळत असून शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचं खरं कारण समजेल। कुंजीर यांनी स्वतःवर गोळीबार केलेली बंदूक ही त्यांच्याच नावावर असून तिला शासकीय परवाना आहे। पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।